तर कुठलीही शिलाई करत असताना आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते की जेव्हा आपण सुरुवातीचा आणि लास्टचा जो पॉईंट असतो अशा प्रकारे आपल्याला इथे थोडीशी डबल शिलाई टाकून लॉक करायचं असतं। हे बघा, समोर आणि मागे दोन्ही सुद्धा साईडने आपण अशा प्रकारे लॉक करतो थोडी डबल शिलाई टाकून। तर इथे जे आपण 4 टक्सचा ब्लाऊज शिवतो यावेळी काय होतं बघा, हे आपल्याला इथे एकदम समोर इथे असं टोकदार शिलाई घ्यायची असते, एकदम कपडा इथे कमी असतो आणि त्यावेळेला आपल्याला इथे डबल शिलाई टाकणं अवघड जातं, फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येत नाही। त्यावेळेला काय करायचं आहे, सिंपल एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर असा हा जो दोरा आहे तो असा एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कट करायचा। हा दोरा एकामध्ये एक असा गोल झालेला असतो, त्यामुळे ही शिलाई आपली निघत नाही आणि ब्लाऊज फाटेपर्यंत शिलाई आहे तशी राहते। आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, शिलाई टाकत असताना आपल्याला शिलाई एकदम बारीक करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता शिलाईचे धागे जे आहेत ते किती जवळ जवळ आहेत। अशा प्रकारे थोडं धागे जवळ घ्यायचे आणि त्यानंतर नॉर्मल एक शिलाई टाकली की आपले हे टक्स जे आहेत ते पॅक होतात। फक्त दोरा इथे आपल्याला कट करताना अशा प्रकारे जास्त ठेवायचा आहे। तर ही ट्रिक तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।